नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या 30 दिवसाच्या मेडिटेशन चॅलेंजमध्ये. मित्र हो, आज आहे दिवस 16वा आणि आज आपण आणखीन एका प्रकारचं मेडिटेशन बघणार आहोत आणि ते आहे भीतीसाठीचं मेडिटेशन. मित्र हो, भीती ही आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधीतरी वाटलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, भीती ही चांगली आहे की वाईट आहे? किंवा मी याच्या अगोदर पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट्सबद्दल बोललेलो आहे, ज्याच्यामध्ये भीतीबद्दल पण मी बोललेलो आहे. पण आज आपण भीतीसाठी मेडिटेशन करणार आहोत, म्हणून मला भीतीबद्दल काही गोष्टी सांगणं गरजेचं वाटतं. सगळ्यात पहिल्यांदा, भीती ही आपल्या सर्वायवल मेकॅनिझमचा एक भाग आहे. म्हणजे माणसाला अजिबातच भीती वाटली नाही तर तो कुठल्याही क्षणी कुठल्याही कारणाने मृत्यू पावू शकतो. म्हणजे एखादा व्यक्ती जर रस्त्यावरून जात असेल आणि त्याला जर समोरून येणाऱ्या ट्रकची भीतीच वाटली नाही तर तो त्या ट्रकखाली पण येऊ शकतो. भीती वाटणं हे गरजेचं आहे. असुरक्षितता वाटणं गरजेचं आहे. काळजी वाटणं, टेन्शन येणं, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. मग प्रॉब्लेम कुठं आहे? माणसांना भीतीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे नक्की काय असतं? कुठलीही भावना ही व्हॅलिड असते. आनंद, सुख, समाधान, चिंता, दुःख, टेन्शन, काळजी, भीती, सगळ्या भावना व्हॅलिड आहेत, म्हणजे योग्य आहेत. फक्त त्या आल्या पाहिजेत आणि गेल्या पाहिजेत. जर एखादी भावना फार काळ आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसली तर तो प्रॉब्लेम आहे. म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून मला भीती वाटते आहे, प्रॉब्लेम आहे. अनेक वर्षांपासून मला काळजी वाटते आहे, प्रॉब्लेम आहे. म्हणजे आनंद ही भावना जशी येते आणि निघून जाते, तशी दुःखाची भावना, टेन्शनची भावना येते आणि निघून जाते असं होत नाही. म्हणून आपल्याला सांगायला लागतं की पॉझिटिव्ह थिंकिंग करा, निगेटिव्ह करू नका. याचाच अर्थ पॉझिटिव्ह भावनासुद्धा फार काळ आपल्यामध्ये राहणं हे वाईटच आहे. पण पॉझिटिव्हिटीची टेंडन्सी काय आहे? येणं आणि निघून जाणं. असो, तर आज आपण भीती या भावनेबद्दल बोलतोय. मी जेव्हा आसपास बघतोय आता, तर लोकांमध्ये भीतीची भावना वाढीला लागलेली आहे. कारण याच्यामध्ये मुख्यत्वे रोगाची भीती आहे. कोरोनासारखा रोग आहे आणि त्यामुळे सगळीकडं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. अर्थात खरोखर त्याला घाबरणं गरजेचं आहे का वगैरे, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलणार नाही आहोत. पण जर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे याच्याबद्दल थोडंसं बोलूया. मित्र हो, भीतीचं वर्गीकरण हे 6 प्रकारांमध्ये केलं गेलं आहे. म्हणजे मृत्यूची भीती, आजाराची भीती, कुणीतरी नावं ठेवल्याची भीती, वृद्धापकाळाची भीती असते. अशा अनेक प्रकारच्या भीती आपल्यामध्ये असतात. त्यातली सगळ्यात प्रॉमिनंट आहे ती मृत्यूची भीती. म्हणजे जर बऱ्यापैकी सगळ्या भीतीच्या आपण मुळाशी गेलो तर आपल्याला मृत्यू हे कारण दिसेल. याच्यामध्ये गरीब होण्याची पण भीती असते. म्हणजे अनेक प्रकारच्या भीती असतात. अपयशाची भीती, गरीब होण्याची भीती पण असते. म्हणजे भीती या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. तर आत्ता सध्याची प्रॉमिनंट आहे ती आजाराची भीती. बरेच लोक माझ्याकडं आजाराची भीती घेऊन येतात. मग त्यांच्यावरती EFTचा वापर केल्यानंतर त्यांच्यातून ती भीती निघून जायला लागते. तर भीती वाटण्यामागचं कारण काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा ते बघूया. भीती ही कुठल्या तरी अज्ञानातून निर्माण होते. एखाद्या गोष्टीबद्दल असणारी अनिश्चितता किंवा अज्ञान हे भीतीमागचं सगळ्यात मोठं कारण असतं. म्हणजे आत्ता तुमच्या मनामध्ये कुठल्या गोष्टीची भीती आहे बघा, त्या गोष्टीबद्दल असणारं अज्ञान किंवा त्याच्याबद्दल असणारी अनिश्चितता आपल्याला घाबरवते. परीक्षेची भीती का वाटते? ते तर काय येणार आहे माहिती नाही परीक्षेमध्ये, त्यामुळे भीती वाटते. एखाद्या व्यक्तीची भीती का वाटते? कारण त्या व्यक्तीबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते, म्हणून भीती वाटते. ज्या व्यक्तीची आपल्याला पूर्ण माहिती होते त्यावेळेला त्याची भीती निघून जात असते. म्हणून भीती काढून टाकण्यासाठी
सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आपण करू शकतो आणि ती म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते त्याच्याबद्दल पूर्ण ज्ञान प्राप्त करून घ्या. म्हणजे बरेच लोक माझ्याकडं येतात, त्यांना हार्ट अटॅकची भीती वाटत असते. त्यावेळेला सगळ्यात पहिला मी सल्ला त्यांना हा देतो, तुम्ही हार्ट अटॅकशी रिलेटेड ज्या काही टेस्ट्स आहेत त्या सगळ्या टेस्ट्स करून घ्या. ज्या वेळेला त्याच्यात त्याची खात्री पटते त्यावेळी बऱ्याच लोकांची ही भीती निघून जात असते. म्हणजे मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं पूर्ण ज्ञान मिळवतो त्यावेळेला भीतीही कमी व्हायला लागते. भीतीबद्दल आणखीन एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे समजा एखादी गोष्ट घडेल म्हणून तुम्हाला भीती वाटते, तर तुम्हाला माहिती आहे ती प्रत्यक्ष जर घटना घडली तर त्या घटना सुसह्य असते, पण त्या घटनेचा विचार असह्य असतो. म्हणून आपण जी गोष्ट घडणार म्हणून इतकं काळजीत आहोत किंवा भीतीत आहोत, ती गोष्ट ॲक्च्युली जरी घडली तरीसुद्धा तुम्हाला एवढं टेन्शन आणि एवढा त्रास होणार नाही जेवढा त्रास तुम्हाला विचारांनी दिलेला आहे. म्हणून घटना सुसह्य असते, घटनेचा विचार असह्य असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आत्तापर्यंतचा अनुभव तुमचा काय सांगतो? किती गोष्टींबद्दल तुम्ही भीती बाळगली होती आणि त्यातल्या किती गोष्टी खऱ्या झाल्यात? बऱ्यापैकी गोष्टी या होत नाहीत. ज्या गोष्टींची आपल्याला प्रॉमिनंटली भीती वाटते त्या गोष्टी होत नसतात. हे नेहमी आपण स्वतःला सांगायचं आहे. यानंतर ह्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण एक मेडिटेशन करणार आहोत, ज्याचा वापर आपल्या मनातली भीती किंवा अनेक गोष्टींबद्दलची भीती काढून टाकण्यासाठी आपण करणार आहोत. तर मित्रहो, आपले हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर हे मॅक्झिमम शेअर करा. चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. आणि मी कोणत्या गोष्टीबद्दल मेडिटेशन द्यावं असं तुम्हाला वाटतं त्याच्याबद्दलच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये टाका. ज्याला मॅक्झिमम ज्या कमेंट्स मॅक्झिमम असतील त्याच्यावरती मी मेडिटेशनचं सेशन हे तुम्हाला देईन. तर मित्रहो, आज आपण बघणार आहोत भीतीविषयक मेडिटेशन. त्यामुळं आत्ता तुम्ही हा व्हिडिओ पॉज करायला हरकत नाही. नमस्कार, मी दयानंद देवमोरे. आज आपण आपल्या मनातील भीतीची भावना काढून टाकण्यासाठी एक महत्त्वाचं मेडिटेशन करणार आहोत. तुम्ही शरीराच्या सुखावह अवस्थेमध्ये बसायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष श्वासावरती घेऊन यायचं आहे. प्रत्येक आत येणारा श्वास आणि बाहेर पडणारा श्वास आपलं संपूर्ण शरीर आता आपण शिथिल करणार आहोत. आपल्या डोक्याच्या वरच्या भागातला ताण काढून टाकायचा आहे. डोक्याच्या मागच्या भागातला ताण काढून टाकायचा आहे. सैल सोडायची आहे त्वचा. आपला मेंदू रिलॅक्स करायचा आहे.
आपल्या चेहऱ्याची त्वचा सैल सोडायची आहे. कपाळ, भुवया, दोन्ही डोळे, डोळ्याभोवतालचे स्नायू, गाल, ओठ, जीभ, खालचा जबडा. रिलॅक्स. आपली मान शिथिल करायची आहे. खांदे खालच्या बाजूला सोडून द्यायचे आहेत. दोन्ही हात सैल सोडायचे आहेत. हाताची बोटं छातीची त्वचा सैल सोडायची आहे. छातीच्या आतले अवयव शिथिल करायचे आहेत. पोटाची त्वचा, पोटाच्या आतले अवयव, आपली पाठ, पाठीचा मणका, मणक्याभोवतालचे स्नायू, आपल्या कमरेखालचा भाग, हिप्स, दोन्ही मांड्या, गुडघे, पिंढऱ्या, घोटे, पाय, दोन्ही पायांची बोटं. रिलॅक्स करायची आहेत. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी शिथिल करायची आहे. प्रत्येक पेशीतला ताण काढून टाकायचा आहे. आपलं लक्ष श्वासोच्छ्वासावरती घेऊन यायचं आहे. अशी कल्पना करायची आहे की प्रत्येक श्वास हा तळ पायापासून आपल्यामध्ये येतोय. प्रत्येक आत येणाऱ्या श्वासाबरोबर आपण आपलं लक्ष तळ पायावरती केंद्रित करायचं आहे. आपला श्वास तळ पायातून येतोय अशी कल्पना करायची आहे. आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपण आपलं लक्ष आपल्या डोक्याच्या वरच्या भागामध्ये केंद्रित करायचं आहे. असा संपूर्ण शरीरभर श्वासोच्छ्वास करायचा आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आपल्या मनातील ताण कमी कमी होत गेलेला तुम्हाला जाणवायला लागेल आणि मनाची एक शांत अवस्था निर्माण होईल.
आता आपल्या मनातील सगळ्यात मोठ्या भीतीला आपल्या शरीराच्या बाहेर काढायचं आहे. त्या भीतीचा आकार कसा आहे, रंग कसा आहे, या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. या भीतीबद्दल जागरूक व्हायचं आहे. या भीतीमुळं आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये किंवा आपल्या रुटीनमध्ये जे काही बदल घडतात त्यांच्याबद्दल जागरूक व्हायचं आहे. विचार करायचा आहे त्या भीतीबद्दल. त्या भीतीला म्हणायचं आहे, थँक्यू. मी तुला सोडून द्यायला तयार आहे. याच प्रकारे दुसरी एखादी भीती असेल तर त्या भीतीला आपल्या मनातून बाहेर, शरीराबाहेर काढायचं आहे. या भीतीचा रंग कोणता आहे, आकार कसा आहे, या गोष्टी बघायच्या आहेत. या भीतीमुळं आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये काय बदल घडलेले आहेत त्यांच्याबद्दल जागरूक व्हायचं आहे. आणि या भीतीला सुद्धा म्हणायचं आहे, मी तुला सोडून द्यायला तयार आहे. तुम्हाला अशा प्रकारे जेवढ्या प्रकारच्या भीती वाटतात तेवढ्या प्रकारच्या भीतींना आपण अशाच प्रकारांनी शरीराबाहेर काढायचं आहे. त्यांच्याबद्दल जागरूक व्हायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे, मी तुला सोडून द्यायला तयार आहे. आता आपण चालत जायला सुरुवात करायची आहे. या सगळ्या भीती आपल्या मागोमाग आपल्या पायाला बांधल्याप्रमाणे येत राहतील. एखादं मोठं वजन पायाला बांधावं त्याप्रकारे तुम्हाला चालताना या भीतींचा त्रास होतोय, त्यांच्या वजनाचा त्रास होतोय. तुम्ही चालत एका बीचवरती गेलेले आहात.
समोर अतिशय शांत आणि सुंदर असा समुद्र दिसतोय. वरती निळं आकाश आहे. खाली वाळूतून तुम्ही चालताय, पण पाय पुढं नेताना तुम्हाला त्रास होतोय. चालत राहायचंय. या वजनांसहित चालत राहायचंय. समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर छोट्या छोट्या बाटल्या ठेवलेल्या दिसतील. त्यातील एक बाटली उचलायची आहे. आपल्या एका भीतीला समोर बोलवायचं आहे. आणि त्या भीतीला म्हणायचंय, आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात राहिल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. पण तुझा माझ्या आयुष्यामध्ये काहीही फायदा नाही आहे. तू माझ्या मनाने तयार केलेली भीती आहेस, ज्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. त्यामुळं मी तुला आत्ता या क्षणी माझ्या शरीरातून, माझ्या मनातून आणि माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जाण्याची आज्ञा करतो. एवढं बोलून तुम्ही त्या भीतीला बाटलीमध्ये बंद करायचं आहे. आणि ती बाटली समुद्रामध्ये सोडून द्यायची आहे. दूरवर बाटली जाईपर्यंत बघत राहायचे. सरते शेवटी ती बाटली दिसेनाशी होईल. त्या भीतीपासून मुक्त झाल्याबद्दल आपण विश्वाचे आभार व्यक्त करायचे आहेत. अशा प्रकारे दुसरी भीती आपण समोर घ्यायची आहे. तिलासुद्धा सांगायचं आहे, आतापर्यंत माझ्या आयुष्यात तू आलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. पण आता माझ्या आयुष्यामध्ये तुझा काहीही उपयोग नाही. आणि मला माहिती आहे की तू काल्पनिक आहेस. त्यामुळं मी आत्ता तुला माझ्या शरीरातून, माझ्या मनातून आणि माझ्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जाण्याची आज्ञा देतो. या भीतीला पुन्हा एकदा बाटलीमध्ये, दुसऱ्या बाटलीमध्ये बंद करायचं आहे आणि समुद्रामध्ये सोडून द्यायचं आहे.
अशाच प्रकारे जेवढ्या म्हणून भीती आपल्याबरोबर आपण आणलेल्या आहेत त्या सगळ्यांना आपण अशा प्रकारे समुद्रामध्ये सोडून द्यायचे आणि वाहत त्या समुद्रामध्ये नाहीशा होईपर्यंत बघत राहायचं आहे. आपल्या जास्तीत जास्त भीती या भविष्यकाळाशी निगडीत असतात. भविष्यकाळ हा अनिश्चित असतो. आपल्या मनानं काल्पनिकरित्या या भीती बनवलेल्या असतात ज्या कधीही घडण्याची शक्यता नसते. आपण बीचवरती थोडं फिरायचं आहे. पायातलं ओझं हे सगळंच गायब झाल्यामुळं तुम्हाला प्रचंड हलकं वाटतंय आणि हा हलकेपणा तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये जाणवतोय. प्रत्येक भीतीमुळं आपल्या छातीमध्ये एक प्रकारचा कठीणपणा निर्माण होतो, रिजिडिटी निर्माण होते. आपली छाती ही हलकी झाल्यासारखी जाणवते. आणि याच वेळेला आपल्या शरीरामध्ये सूर्यप्रकाशाची एंट्री होतीये. आपल्या डोक्याच्या वरच्या भागातून सूर्यप्रकाश आपल्या संपूर्ण शरीरात पसरतोय. आणि ज्या छोट्या छोट्या भीती शिल्लक आहेत त्यांना तो नाहीसे करतोय. आपल्या शरीरामध्ये सूर्यप्रकाश भरल्यानंतर आपलं शरीर आणखीनच हलकं झाल्यासारखं तुम्हाला जाणवेल. आपल्या शरीरामध्ये जो हलकेपणा आलेला आहे, आपल्या मनामध्ये जी शांतता निर्माण झालेली आहे त्याबद्दल आपण जागरूक व्हायचं आहे. आणि एक प्रकारचा आनंद आपल्या संपूर्ण शरीरात पसरतोय याची अनुभूती घ्यायची आहे. याच शरीराच्या आणि मनाच्या अवस्थेमध्ये आपण काही काळ राहायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता. धन्यवाद.